केलेले आहे. जरूर त्यांचे आम्ही जाणताराचा संघाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. जर्सी नीव आहे, परंतु समीरजी गोडे तुम्हाला सुद्धा आता मात्र नव्याने सुरुवात करावी लागेल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा चौथा सामना असेल संजय स्पोर्ट्स साबाद विपक्ष जाणताराचा देवरुंग आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील अनुज 11 जयदुर्गा लोणार विपक्ष गावदेवी बाबगाव. असे 10 संघ तुम्हाला आजच्या दिवसाच्या लॉट्स मध्ये पाहायला मिळणार आहेत. 2 दिवसांचा हा देवरुंग पाटाकरांचा सोहळा सध्या आपण पाहत आहोत. स्वर्गीय हरिभक्त पारायण बारामजी गोडे स्मृती चषक 2026 आणि आतापर्यंत आपण 3 सामने कव्हर केले आणि 3 सामने आपण म्हणू शकतो की कारुसर कुठेतरी एकतर्फा पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे कुठल्याच संघाला मात्र फाईट बॅक मात्र हवी तशी मात्र दिली नाहीये. परंतु या सामन्यामध्ये आता मात्र इथे हा सामना अगदी क्लोज फिनिश होणार की हा सामना मात्र इथे ज्याप्रमाणे आजचा दिवसाचा खेळ आपण पाहिले त्याच पद्धतीने मात्र फिनिश होणार हे आता मात्र ऐकवण्यासाठी पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतात आमचे ज्येष्ठ समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला निंबवली मनोज कारवे सर. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. थैंक यू सो मच रिस्पेक्टेड कमेंटेटर वॉइस ऑफ पीटीसी वॉइस ऑफ अमने लोनाड क्रिकेट असोसिएशन योगेश पाटील सर. नमस्कार मित्रांनो, प्रेक्षकांनो हार्दिक स्वागत आहे. दुपारचं सत्र सुरू आहे. 1:15 वाजायला आलेत आणि इथे आम्ही या स्पर्धेचा पहिला दिवस सादर होत असताना हा चौथा सामना पेश करतोय. संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध जाणता राजा देवरुंग. समीरजी गोडे यांनी बांधलेला संघ देवरुंग, दुसऱ्या बाजूला कैलास पाटील, खंडू पाटील, लखन पाटील यांचं ब्रिगेड आणि त्यांचे स्पॉन्सर संजय मिठाईवाले कचूसेठ पाटील यांचा संघ. दोन्ही संघांना देतो आम्ही शुभेच्छा. हरिभक्त पारायण स्वर्गीय बाळाराम गोडे स्मृती चषक 2026 ही स्पर्धा आज सुरू झाली आहे. 2 दिवसीय स्पर्धा, परंतु या स्पर्धेने अनेकांना अगदी मंत्रमुग्ध केलंय. सकाळपासून आपण क्रिकेटची पर्वणी इथे अनुभवतोय. अनेक क्रिकेटचे चाहते, पाठीराखे प्रेक्षक इथे जोडले जात आहेत. संध्याकाळी फार गर्दी इथे नेहमीच होत असते आणि ह्या मैदानाची ती ख्याती आहे. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू ओव्हरपिच ड्राफ्टेड ड्राइव्ह पाहतो आपण. अगदी मिड ऑफ वाईड स्वतःच्या डोक्यावर जात असताना चेंडू वेगाने गेलाय. तिथे फिल्डर पोहोचण्याच्या पलीकडेच चेंडू अलीकडे गेला, म्हणजे मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी. तर दामू म्हात्रेसाठी मोठं बक्षीस आलंय. परेशजी म्हात्रे, पर्श म्हात्रे यांच्याकडून ते बक्षीस आहे. पर्स सिक्सर 500 कॅश प्राइज फ्रॉम पर्श म्हात्रे. वेलकम पर्शजी, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. स्ट्राईकला असेल कैलास पाटील. वन स्टार. ओ काय डेलिशियस स्क्वेअर ड्राइव्ह, पुस्तकी फटका कैलास पाटीलच्या बॅट मधून. सुंदरता नजाकत का फटक्यामध्ये अगदी मनमोहक फटका मारलाय कैलास पाटील चौकार पॉइंटला. सुंदर पदलालित्य, अत्यंत मनोहक बघायला म्हणतात क्लासिकल स्टो. वा, अगदी सौरभ गांगुलीची आठवण आली. असे बाहेर टाकलेले चेंडू काय लिलिया मारायचे सौरभ गांगुली. स्क्वेअर ड्राइव्ह, स्क्वेअर कट, ऑफ ड्राइव्ह, सुपर. आणि त्याच तोलामोलाचा फटका लगावला आमचे कैलास पाटील यांनी, जे 1 स्टार आहेत. 2 लागोपाठचे चौकार पाहायला मिळालेत. तिसरा पण येणार का? उडवला तिथे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. 2 फिल्डर तिथे भेदू शकत नाहीत. अगदी गॅप तर भेटली, पण चेंडूला पकडेपर्यंत 2 धावा अगदी व्यवस्थित पद्धतीने पकड मजबूत करत असताना पूर्ण केल्या. चांगली रनिंग विकेट बिटवीन कैलास पाटील आणि दामू म्हात्रे. पर्श म्हात्रे सुद्धा बक्षीस लगावत आहेत, पण तो एका बाजूला एक हाती किल्ला गिरवत आहेत कैलास पाटील. 3 चेंडूमध्ये ठोकल्यात 10 धावा संजय स्पोर्ट्स सावडसाठी. स्वर्गीय संजय स्मृती नावाचा संघ आहे. फुलटॉस, खराब चेंडू तिथे ओढवलाय. बॅक वस्केचा फिल्डर चेंडूच्या खाली झेल सोडलाय आणि तिसऱ्या पंचाची मागणी केली. एसकेल एक पंचाचा इशारा होता असताना त्यांनी इशारा तर दिलाय, पण इथे बघा इशारो में 2 धावा तर जोडल्या गेल्यात आणि इथे चेक करण्यास सांगितलंय आणि हा पंचांचा रिफर आहे. येस, स्क्वेअर लेग पंचांनी चेंडू पडल्या इथे दर्शवलं परेश महाजन सरांनी. त्यांना साथ देतात राजेंद्र पाटील सर आणि तिसरे पंच आमचे भादवडचे मिस्टर कुल गोकुल पाटील सर येत आहेत. ह्या चेंडूच्या आधी 10 धावसंख्या आहे, परंतु ह्या चेंडूमध्ये जर 3 आल्या तर 3 ने वाढतील. 2 तर कंप्लीट धावून केल्यात. मस्त सुरुवात केली आहे. एकही चेंडूला वाया जाऊ दिला नाहीये कैलास पाटील यांनी. अगदी
असं वाटतं की स्पर्धेसाठी स्पेशल तयारी केली आहे प्रॅक्टिसमध्ये. कसं स्क्वेअर कट मारायचे, पुस्तके फटके कसे सजवायचे याची प्रचिती आली आहे कैलास पाटील यांची बॅटिंग बघून. एका बाजूला आमचे गोकुल पाटील सर टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये बारकावे चेक करत असताना आणि नोचा इशारा, बीमार, इट्स अ बीमार, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट, धावसंख्या 1 ने अजून वाढेल, एकूण 3 ने वाढली आहे 13 वरती. आता ही पर्वणी कैलास पाटीलसाठी. पावलांचा वापर केला आणि बाहेर बोलवलं पूर्णपणे. तिथे अरविंद डिसेल्वाची आठवण करून देणारा पावलाचा वापर आणि पंचांकडे तिथे इशारा करतात केपी सर की हा वाईड असू शकतो की काय असं दाखवलं जाते तिकडे, किंवा फ्री हिटला फिल्डिंग चेंज करू शकत नाही हे लक्षात आणून दिलं असेल, पण तो पंचांना ते सुद्धा माहिती आहे. या ठिकाणी आपण बघितलं की तो चेंडू मिस झाला आणि डॉट काढलाय गोलंदाजाने. वा, मोहितसाठी एकदा टाळ्या असू द्या. बॉलर मोहितसाठी सुंदर बॉलिंग, चांगलं कव्हरिंग केलं. जाणता राजाची ही जाण आहे. समीर गोडे यांनी धडे शिकवलेले आहेत असं वाटतंय गोलंदाज मोहितला. हो, ड्राईव्ह केलाय, सुंदर फटके शोधत आहेत. काय गॅप शोधला इथे, स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय दन 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 करत. 1-2 केपी सरांचा तिसरा चौकार इनिंग मधला. सुंदर फटकेबाजी. एक डॉट अलीकडचा आला, तो फ्री हिट होता, परंतु लगेचच त्याला बेजोड पद्धतीने चौकार लगावून पूर्णपणे या धावफलकीला सुगंधित केलं कैलास पाटील यांनी. वन मॅन आर्मी, कैलास पाटील, खंडू पाटील, दामू म्हात्रे, लखन पाटील थोडेसे खेळत नाही सध्या, परंतु धावसंख्या वेगाने गेले 17 वरती. हो, लॉफ्टेड क्रॅकिंग ऑफ द फ्लॅशी लुकिंग. कैलास पाटील यांचा पुस्तकी फटका एक डीप कवरला जातोय. हा सुंदर मनमोहक चौकार. केपी ऑन फायर. 4 चौकार ह्या षटकामध्ये, 7 चेंडू पडले, परंतु तो फ्री हिट होता ना मित्रांनो, तो डॉट निघाला, परंतु बाकीच्या चेंडूंमध्ये हॉट फटके मारलेत कैलास पाटील यांनी. पहिले 2 चौकार पहिल्या 2 चेंडूमध्ये, दुसरे 2 चौकार शेवटच्या 2 चेंडूमध्ये, मध्ये 2-2 आणि डॉट. अशा पद्धतीचं विशेषण पाहतो आपण. पूर्णपणे मागणं षटक, 21 धावांचं, 21 विदाउट लॉस, आणि एकट्या 20 धावा त्या कैलास पाटील यांच्या. एक धाव ती आहे ती नोची बीमरची जोडली गेली आहे या आपल्या स्कोअर कार्ड वरती. मस्त सुरुवात, सक्षम सुरुवात, पाया तर मजबूत केलाय, परंतु याच्यावरती आता भिंती सजवणं बाकी आहे, याच्यावरती कळस चढवणं बाकी आहे. ती कामगिरी करावी लागेल. म्हणतात ना की यश मिळणं जरी सोपं असलं तरी सुद्धा ते कायम ठेवणं फार कठीण असतं. जसं एखाद्या उंचावरती पोहोचणं आपली ती मेहनत असते, तेव्हा आपल्याला जग सलाम करतं, परंतु त्या उंचावरती थांबून राहणं, कारण ते थांबल्यानंतर आपलं जगावर वरच्या टोकावरून पुढे जग दिसत असतं. ती जो किमया करतो ना त्याला म्हणतात सक्सेसफुल पर्सन. जो अगदी विक्रमादित्य होऊन थांबून राहतो वरच्या दिशेने, खाली लवकर पडत नाही, पडला तरी सुद्धा पुन्हा एकदा उठण्याची क्षमता असते त्याच्याकडे. इथे मात्र चांगली बॅटिंग होत असताना बॉलर, बॅटर आणि पंचांमध्ये काही डिस्कशन सुरू आहेत. आपण पाहतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित. पहिल्या षटकाची समाप्ती ह्या इनिंगमध्ये आणि धावसंख्या 21 वरती आहे. दामूसाठी पर्श म्हात्रेकडून प्रति षटकार 500 रुपयाचं बक्षीस. वेलकम पर्श म्हात्रे वन्स अगेन. सर्वांच्या नजरा लागलेत या सामन्याकडे, स्पर्धेकडे. ओव्हर द विकेट, आडव्या बॅटनी तिथे थोडंसं खराब शॉट सिलेक्शन होतं. चेडूकडे नजर अजिबात नव्हती. चेडू ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि अगदी ऑन साईडला तटवण्याचा प्रयत्न केला गेला दामूकडून, आणि या प्रयत्नामध्ये तिथे अडखळले गेले. डॉट चेडू निघाला पहिलाच वैभवचा. आपण पाहतोय सुंदर अगदी त्यांनी लाईन अँड लेंथ मेंटेन केली. टप्पा अलीकडे ठेवला होता, काहीसा चेंज ऑफ पेस केलं होतं, लॉफ्ट करायचा तिथे प्रयत्न झाला होता दामूकडून. थोडासा फुल लेंथ, बॅटचा चेहरा उघडला आणि फक्त तिथे चिप शॉट केलाय. वाईड मिड ऑफच्या डोक्यावरून जात असताना, वेगाने डीपरचा फिल्डर येत असताना तिथे तितकाच वेग धारण केला दामू म्हात्रे आणि कैलास पाटील यांनी. आणि दरम्यान या दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा इथे अधोरेखित केल्या. संघाची धावसंख्या पाहतो आपण ती 23 वरती. एकही गडी बाद नाहीये. आमचा जय विकास पाटील पण आता खुश झालाय, पण तो कधी कधी इतका रडतो की त्यांना त्याचं रडणं बघून आम्हाला अगदी त्रास होत असतो. जयेश रडायचं नाही, जे आता लढायचं असतं. धावसंख्या 23. चांगला मुलगा आहे, त्याला आम्ही हसवलं थोडंसं, कारण तो फार मेहनती आहे. इथे मेहनत करतात. दामू मात्र कार्पेट वेगाने चेडू जाते तिथे, मात्र 2 धाग्याची गरज होते. नाही, परत फिरले. केपीने दर्शवले की नाही आपल्याला असं जोखीम नाही घ्यायचं. आपल्या धावसंख्या चांगल्या आहेत, आपण विकेट राखून खेळायचंय.
जसं सत्यवानसाठी सावित्रीने सिंदूर राखलं होतं त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या संसारामध्ये, तो प्रयत्न आपल्याला इथे करायचा आहे. तरच आपला संजय स्पोर्ट्स सावधचा संसार सुखाने पुढे जाईल. धावसंख्या पुढे जात असताना 24 वर विदाउट लॉस 24. वैभवचा चौथा चेंडू हाफ पूल करायचा प्रयत्न होता, हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑफ लेन, तिथे वेगाने मिड विकेटचा फिल्डर येतोय आणि तिथे मात्र वेग धारण केला आणि त्या दरम्यान डायरेक्ट हिट झाले. नॉन स्ट्रायकिंगला तिथे धोका झाला आणि दामू मात्रे रनआउटच्या रूपामध्ये बाद. पहिला धक्का लागतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाला दामू मात्रेच्या रूपात. एक बोन जसं नुकतंच योगी सरांनी उल्लेख केला की हा पाठीचा कणा आहे संजय स्पोर्ट सावध संघाचा आणि हा बाणदार कणा आहे, शिलेदार आहे, तगडा खेळाडू. खंडू पाटील नॉन स्ट्राईकला कैलास पाटील मस्त फेकी केली तन्मयने, तिथे चांगली फिल्डिंग करून आणि विकेटचं पतन झालं. केपी उडवण्याचा प्रयत्न करताय, चेंडू सुद्धा उडाला होता, टप्पा पडला, गुड लेंथ होती, काहीसं बॉडी लाईनला आदळला होता, तिथे रूम मिळाला नव्हता अजिबात, काहीसे आडवे झाले, अक्रॉस द लाईन चेंडू उडवायचा होता स्क्वेअर लेग आणि मिड विकेटकडे, तो प्रयत्न असफल झाला आणि डॉट चेंडू काढला. ह्या षटकामध्ये एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये. मस्त अगदी नियोजनबद्ध बॉलिंग करतोय गोलंदाज वैभव. धावसंख्या 25. शॉर्ट ऑफ लेन टर्न केला, कमरेच्या जवळून गॅप शोधलाय. वा क्या बात आहे, फॅन्टास्टिक गॅप सिलेक्शन. एका टप्प्याने स्क्वेअर लेगच्या प्रेक्षकांमध्ये कडकडाट होत असताना या फटक्याचं स्वागत. चौकार. स्वर्गीय बालराम गोडे खुर्ची चषक आहे ओलाई फेमस. जय अंबिका क्रिकेट संघ करती स्पर्धा आयोजन. भक्त पारायण स्वर्गीय बारामजी घोडे स्मृती चषक 2026 आणि ह्या स्पर्धेचा टायटल सॉन्ग, ह्या नावाचाच टायटल सॉन्ग आपण ऐकताय. आपले वैकुंठवासी जे आपल्यातून निघून गेले देवाच्या दारी, ज्यांचं प्रवास झालाय, जे स्थायिक झालेत, वसाईत झालेत, असे हरिभक्त पारायण स्वर्गीय बारामजी घोडे. वेलकम प्रशांतजी बजागे फ्रॉम किरवली, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. इथे 2 षटकाची समाप्ती. या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या वैभव याने आणि पहिल्या षटकामध्ये मित्रांनो तब्बल 21 धावा आल्या. पण तसं पाहता ॲव्हरेज चांगला आहे, जो रन रेट पाहिजे तो चांगला मेंटेन केलाय. धावसंख्या 29 वरती पाहतो आपण, 14.50च्या गतीने सुंदर गती ते राखली. त्याच्यामध्ये अगदी वन मॅन आर्मीची अदा अगदी पूर्णपणे दाखवत असताना कैलास पाटील काय खेळतायत. याच्या बॅटमधून 4 चौकार आपण पाहतोय, सुंदर चौकार दाखवले आज कैलास पाटील, अगदी वेगळ्या मोडमध्ये आहेत आणि वैयक्तिक त्याची धावसंख्या 25, पाऊस शतक कंप्लीट केलंय. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या केपी साठी, मस्त बॅटिंग करतायत केपी. दामू म्हात्रे बाद झाले, आता खंडू जॉईन झालेत, खंडू स्ट्राईकला असतील आणि समीर गोडे ज्यांच्या नावाचा संघ आहे, ज्यांनी संघ घडवलाय बनवलाय, जाणता राजा देवरुंग कल्याण एंडकडून बॉलिंग करतील. सामना करतील खंडू पाटील. 2 षटकं 29 धावा. तिसरा पहिला चेंडू, कडक शॉट, भडक शॉट आणि फटका किती वेगाने, बंदुकीतून गोळी निसटावी तसा चेंडू निसटला. बॅट बदलून खंडू पाटीलचा चौकार. वेळ मिळाला खंडू पाटील यांना, चौकारने सुरुवात केली खंडू पाटील यांनी. धावसंख्या 33 वरती संजय स्पोर्ट्स सावध. चेंज ऑफ पेस काहीसा फसवा आणि कटर वापरला समीर गोडे. यांच्याकडे सुद्धा ती कला आहे, ती क्षमता आहे, ते धाडस आहे, ते साहस आहे, ती हुशारी आहे, ते चातुर्य आहे, ते तात्पर्य आहे, ते गांभीर्य आणि त्या गांभीर्याने बॉल टाकला आणि अगदी मस्त उत्तर देत असताना कमबॅक करणारा डॉट चेंडू समीर गोडे यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 33 वरती एक गडी बाद संजय स्पोर्ट्स सावध.
पुन्हा चेंजचा पेस, कारण पहिला चेंडू अगदी वेगवान होता, त्याचा समाचार घेतला, त्यानंतर अगदी पेसला सामोरं नीटसं जात नाहीत, कदाचित चाचपडत आहेत बघा, डील करून दाखवतात खंडे पाटील की मला थांबून खेळायचं आहे, मला चेंडूला वाचायचं आहे. परंतु चांगली गोष्ट की अगदी केपीला स्ट्राईक आली आहे, धाव कशी का होईना धाव जोडलीच गरजेचं होतं आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर धावसंख्या 34 वरती पाहतो आपण टीम संजय स्पोर्ट सावध संघाची एक गडी बाद असताना. 4 षटकाचा मुकाबला आहे. आतापर्यंत 9 चेंडू शिल्लक आहेत अजून या इनिंगसाठी. पावलाचा वापर प्रॉपरली स्ट्रेट ड्राव, खाली ठेवला चेंडूला, वेगाने तिथे फिल्डर येतो जो अगदी कोणाला उभा होता, वेगाने त्या दरम्यान अगदी खंडू पाटीलने वेग धारण केलंय, अगदी भरदा वेगाने जशी गाडी जाते आपल्या एक्सप्रेसने आपल्या पडघा आणि कल्याणच्या दिशेने, तशा भरदा वेगाने ही सावधची गाडी बाबगावला पोहोचली आणि धावसंख्या 2 पुढे सरकलेली आहे ती 36 वरती. 36 संजय स्पोर्ट्स सावध. पुढचा चेंडू समीर गोडे यांचा, हो पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस करतायत, म्हणजे पेसच्या अगेन्स्ट इथे चाचपडतायत, अगदी वेगवान चेंडूचा समाचार घेत आहेत, पण तो जेव्हा एखादा बॉलर तिथे गतीमध्ये परिवर्तन करतो ना, तेव्हा इथे पाहतो आपण की केपी आत्ता नुकतेच चाचपडले, पहिल्यांदा ते बीट झाले, अन्यथा त्यांचे सर्वच फटके अगदी तोलून सुलाखून होते, तावून मोजून होते, अगदी तोलून मोजून होते. हा डॉट काढला पुन्हा समीर गोडेने. म्हणून माझ्या नावाने मी संघ का बनवलाय आणि मी संघाला धडे का देतोय त्याचं उत्कृष्ट उदाहरण पेश केलं आणि इथे अगदी बोट आकाशामध्ये पंचांचं राजेंद्र पाटील यांचा आणि फलंदाज केपी पाटील बाद, बिग विकेट डाऊन आणि इथे दुसरा धक्का लागत असताना 3 षटकाची समाप्ती. संजय स्पोर्ट सावध संघाची धावसंख्या पाहतो आपण 36 वरती 3. पुढची भिडंत असेल. निमित्त आहे हरिभक्त पारायण स्वर्गीय बाराम गोडे स्मृती चषक 2026. हो इथे खूपच बाहेर इथपर्यंत आवाज आला, बॅटची कड आणि कडेने जरा स्वप्नील बॅट टू डगआउट. धक्का क्रमांक 3 लागतोय संजय स्पोर्ट सावध संघाला. आजचा उच्चांक आहे तो 27 धावांचा आपण बघितलं आणि नानकर संघापुढे 48चं आव्हान ठेवलं होतं पहिल्या सामन्यामध्ये जो आपण सामना बघितला. जे हनुमान खांडवल बी विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट नानकर, आई गावदेवी नानकर विरुद्ध एलकुंदे असा दुसरा सामना झाला होता
आणि गावदेवी नानकरने पहिला सामना जिंकला, पहिला सामना जवाहरमान खांडोल बीने जिंकला. इथे नवीन बॅटरला समीर, धावसंख्या स्थिर 38 पुन्हा गोलंदाज आणि पुन्हा बाहेर ठेवलंय चेंडू. काहीसा तिथे बॅटला चुंबन घेऊन गेला होता, ट्रॅव्हल होत असा लेग स्लिपला तिथे बीट केलं, झेल कॅरी झाला होता, परंतु तिथे ऑफर नाही घेतली, ती ऑफर स्वीकारली नाहीये. ऑफरसाठी धावत असतात लोक, मग ती डीमार्टची ऑफर असो की पटेलची ऑफर असो की क्रिकेटची ऑफर असो. इथे धावसंख्या पाहतोय आपण 1 पुढे जात असताना 39 3 गडाच्या मोबदल्यात संजय स्पोर्ट्स सावध. शेवटच्या षटकातील 3 चेंडू पडलेत, पहिला वाईट टाकल्यामुळे. आता सामोरं जाईल समीर सुनीलला. फ्लाईट त्याचा प्रयत्न होता, रिलीज करत असताना बोट काहीशी वळवली आणि विकेट किपर स्वतः धावतोय पळतोय, कारण डीप मध्ये सर्व फिल्डर आहेत. अगदी 30 सर्कलमध्ये तिथे पोहोचला विकेट किपर आणि त्या दरम्यान अगदी सुरक्षित पोहोचत असताना काहीसा धोका होता. डायरेक्ट फेकी तर विकेट किपरने केली, का अंतर कापलं बघा, काय जबरदस्त टाळ्या सुद्धा प्राप्त करत होते विकेट किपर. प्रल्हाद आहे, भक्त प्रल्हादच्या वेगाने तिथे 2 धाव पूर्ण केल्या. त्या दरम्यान दोन्ही पण बॅटरने आणि चांगली रनिंग सुद्धा बघितली आपण विकेट किपरची. धावसंख्या 41 पहिली इनिंग सुरू असताना सावध संघाची. बॅट जोडली आणि उडवलाय, टक साऊंड फ्रॉम द बॅट. खंडूपाडीच्या बॅट मधून तिथे डीप मध्ये फिल्डर आहे, फेकी करेपर्यंत फेकी खराब आहे. एका टप्प्याने उचलेपर्यंत वेगाने धावतोय पळतोय समीर. हवा का झोका, खंडू पाटील त्याला साथ देतोय. डेंजर एंड कडे धावत असताना तिथे समीरने जोखीम घेतला आणि वारंवार खंडू पाटीलला कशी स्ट्राईक मिळेल याचा प्रयत्न केला जातोय. लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. धावसंख्या 43 संजय स्पोर्ट्स सावध संघाची. इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. टाळ्यांचा गजर होतोय चहूबाजूला, सर्व अनुमोदन देत आहेत या स्पर्धेला, अगदी डोक्यावरती घेत आहेत. लास्ट टू गो. फ्लाईट पुण्याचा इथे मिस झालीये आणि पंचांनी दोन्ही हात समांतर करत असं सांगितलं की सर तिथे लाईन पण मिस झालीये. याचा अर्थ वाईड लाईन मिस करत असताना वाईडचा इशारा आणि ते परवानगी मिळाली. अजून एक चेंडू मिळणार आहे, धाव सुद्धा जोडली गेली आहे. 4 44 संजय स्पोर्ट्स सावध संघाची धावसंख्या. शेवटचा चेंडू अजून संपत नाहीये, लांबलचक षटक. 2 वाईट टाकलेत आतापर्यंत सुनीलने, म्हणजे 7 चेंडू पडलेत. हा 8वा असेल, लिगल असेल की इलिगल. समोर खंडू पाटील आडवे झाले, तिथे खोदून काढणं भाग पाडलं. बॅकलिप अगदी नीटशी नव्हती, आडवी होती. कव्हर पॉइंटला तिथे वेगाने फिल्डर येतो, एका हाताने फेकी केली आणि तिथे अगदी गॅदर केलं बरोबर गोलंदाजाने. पंचाचं बोट आकाशामध्ये, 1 रन कंप्लीट आणि गडी बाद. अशा प्रकारे इनिंगची समाप्ती. धावसंख्या 1 जोडली आहे 45. 46 धावांचं आव्हान ठेवलंय संजय स्पोर्ट्स सावध संघाने जिंकण्यासाठी. जाणतार राजा देवरुंग संघापुढे 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. 46 रिक्वायर्ड within 24 deliveries for the team of जाणताराजा देवरुंग अगेन्स्ट संजय स्पोर्ट्स सावध. मस्त बॅटिंग. अगदी तसं पाहता खंडू पाटीलने सुद्धा 1 चौकार, 2 डबल, 1 सिंगलच्या सहाय्याने इथे 9 धावा जोडल्या, 10 धावा जोडल्या. चांगली बॅटिंग. कैलास पाटीलच्या 27, खंडू पाटीलच्या 10 आणि दामू मात्रेच्या 3, समीरची 1 धाव. अशा पद्धतीनं पृथक करून पाहतो आपण बॅटिंग लाईनअपचं. आणि इथे मी टॉस करू इच्छितो. सन्माननीय अभिषेकजी गोडे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. वा, अनुज 11 जय दुर्गा लोणाड आणि गावदेवी बापगाव. चला दोन्ही कॅप्टन या, म्हणजे बापगावचा दुसरा संघ आणि आमचे अभिषेकजी गोडे टॉस करतायत. वा, चेहरा पण गोड आहे एकदम, अगदी स्मित हास्य बघा. कदाचित कोणतरी व्हिडिओ करायला घेतलाय वाटतं या टॉसचा व्हिडिओ. कॉइन दाखवत आहेत. लोणाड कॅप्टनचा हेड कॉल टेल आलाय. टॉस विन बाय गावदेवी बापगाव. तर आपण टॉस विनर कॅप्टनला देऊया थंड पेय. जयेश पुतार स्पॉन्सर स्प्राईट आणि 2 झाडं. 2 कॅप्टनला 2 रोपटं दिली जातील, जी वाढवायची आहेत तुम्हाला, फुलवायची आहेत, खुलवायची आहेत. झाडं लावा, झाडं जगवा, ऑक्सिजन वाढवा. वा, आनंदाने घेत आहेत बघा. फार मोठी जबाबदारी आहे मित्रा. हे रोज चेक केलं जाईल. तुमच्याकडे एक माणूस येणार रोज सकाळी बघायला की तुम्ही पाणी टाकलंय की नाही. झाडं वाढवायची आहेत. टॉस जिंकलाय बापगाव, काय निर्णय घेतोयस? डिसिजन पेंडिंग ठेवतो. पेंडिंग ठेवतोयस. स्पर्धा कशी वाटते ह्या आपल्या ग्राउंडचीच आणि देवरुंग पाड्याची स्पर्धा? आयोजन छान आहे. ओके. आणि
आपल्याला स्पर्धा कशी भावते इकडे? वाटते आम्हाला खेळायचा आनंद होईल. लोणावळा अजून वंचित आहे का चॅम्पियन पदापासून असं वाटतंय मला आतापर्यंत. अगदी काहीतरी चुका होतात. काय कारण आहे याचं की अजून एक पण ह्या हंगामामध्ये चॅम्पियनशिप नाही पटकावली? मेन तर रिझन आहे बॅटिंग नीट चालत नाही. आणि मग त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाय की नॅचरलीच खेळणार आहेत? हो नक्कीच सुधारणा होतील आज. चला तुम्हाला शुभेच्छा. हे होते लोणारचे कॅप्टन पण टॉस जिंकलाय. गावदेवी बापगावच्या कॅप्टन निर्णय पेंडिंग आणि इथे बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे. अरे वा क्या बात आहे. परेश महाजन सर हॅपी बर्थडे. वा हॅपी बर्थडे सर. हॅपी बर्थडे टू यू. कोणगावचे सुपुत्र परेशजी महाजन सर अगदी ज्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी हास्य स्मित असतं त्यांचा वाढदिवस सोहळा आपण संपन्न करतो. मित्रांनो टाळ्या वाजवा. हॅपी बर्थडे. येस हैप्पी बर्थडे टू यू परेश सर. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू फ्रॉम ऑल ऑफ यू. परेश महाजन सरांना आपण इथे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. हॅपी बर्थडे. खूप छान इथे अगदी हा सोहळा पाहतो आपण. दुहेरी संगम जसे आपली पाठीमागची नदी आहे गंधारी त्रिवेणी संगम तसं दुग्ध शर्करा योग आलाय. कारण आपले अंपायर नेहमी अनेक स्पर्धांमध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी असते त्यांना सुद्धा इथे मान सन्मान दिला आमच्या मंडळाने. म्हणून जय अंबिका देवरुमपाडाचं एक फार मोठं नाव आहे की कोणाला कसं मान द्यायचा सन्मान द्यायचा आणि औचित्य साधलं इथे सुद्धा आमच्या परेश महाजन सरांच्या वाढदिवसाचं. त्यांना आपण दिल्या शुभेच्छा. आता जाऊया आपण मैदानामध्ये. धावांचा पाठला सुरू होणार आहे. जिंकण्यासाठी 24 चुणीमध्ये 46 धावांची गरज आहे. टीम जाणताराचा देवरुंगला आपल्याला ऐकवतील कॉमेडी बॉक्समधून योगेश पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर. टार्गेट चांगला इथे सेट केलाय आणि पाहू शकला या ठिकाणी 46 धाबांचं लक्ष्याचा मात्र इथे पाठला करण्यासाठी सलामी जोडी प्रल्हाद आणि वैभव. आणि आज दामू मात्र यांचा सुद्धा मात्र मित्रांनो वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा देऊया आपण आमने लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत सर्वांच्या माध्यमातून दामू तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000 हीच आम्ही आई एकविरा शेडी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. परंतु इथे सलगचा दुसरा स्वेअर चेंडू वाईटच्या स्वरूपात 2 धाबा इथे मात्र या ठिकाणी दामून खर्च केल्या गेल्या. म्हणजे आज आपण पाहतो की योगायोग पाहायला मिळतो मित्रांनो. आज पंच परेश महाजन सरांचा सुद्धा मात्र वाढदिवस आणि आज सावध गावातील संजय स्पोर्ट सावध संघातील दामू मात्र यांचा सुद्धा मात्र वाढदिवस पाहायला मिळतोय. सर्वात दामून मात्र हवी तशी केलेली नाहीये कारण 2 चेंडू मात्र त्याने आतापर्यंत अनलिगल हाताळले. आणि त्यानंतर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ओ डीप कुठला प्रोटेक्शन नाही स्ट्राईक कव्हरचा 1700 चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय. स्वप्नील म्हात्रे होते आय थिंक तिकडे परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. पहिला चौकार पाहिला आपण या ठिकाणी प्रल्हादच्या बाट बंद आणि त्यानंतर पाहू शकाल पुन्हा मात्र या ठिकाणी स्वेअर चेंडू पाहायला मिळतोय वाईटच्या स्वरूपात. आय थिंक बारामजी मेहर अजितजी पाटील आणि रामकृष्ण काकडे यांच्या माध्यमातून कैलास पाटील यांच्यासाठी विकेट सॅट्रिकसाठी पारितोषिक आलेलं आहे. आणि दामूसाठी सुद्धा विकेट सॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 1,000 रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. परंतु आज पाहू शकाल या ठिकाणी दामूकडून मात्र
चुकीची लाईन सध्या तरी आपण पाहतो या ठिकाणी त्याने मेंटेन केलेलं आहे. त्याला मात्र वापसी करावी लागेल. हो इथे फुल टॉस आहे. एलिव्हेशन बरोबर नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर मात्र चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. ज्याप्रमाणे पॉवर प्लेच्या खेळामध्ये धावा येणं गरजेच्या त्या धावा मात्र आतापर्यंत जाणता राजा देवरुख संघासाठी आपण पाहतोय. तब्बल 8 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. 3 स्क्वेअरच्या रूपानं तर 5 बॅटच्या रूपानं. हो फटका हवेत केलाय. मिड ऑफचा क्षेत्राच्या चेंडूकडे चाललाय खंडू पाटील आणि त्याच्याकडून चूक घडली गेली, मिस्टेक घडली गेली. या कॅचेस तुम्हाला मात्र पकडावं लागतील कारण कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. पकडो कॅच जीतो मॅच. परंतु परिधे चांगली राहिले कारण मिड ऑफच्या क्षेत्रामधून अगदी आपल्या डाव्या बाजूला त्या कव्हरला तो मात्र पलत गेला. चेंडू आय थिंक हातामध्ये पडला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू निसटला, धडीला दान झाला आणि ते हुक केलाय. फटका लाजबाब. आला म्हणतो डीप द प्रोटेक्शन कोणताही नाही. चेंडूचा मात्र जरूर पाठला करतात. शेवटच्या शेवटी मात्र चेंडूला उचलून फेक करतील. तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. प्रत्येक चेंडूवरती धाबा येत आहेत आणि एक चांगली बाब आपण इथे म्हणू शकतो जाणता राजा देवरुख संघासाठी. आज न्यू जर्सी अंगावरती आहे खेळाडूंच्या. दीपकजी केणे यांच्या माध्यमातून जर्सी त्यांना मात्र आज स्पॉन्सरशिप केली गेली आणि खेळामध्ये पाहतो की फलंदाजाचे एक्झॅक्टली आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय. हो चांगला फटका ते पॉइंटच्या डोक्यावरून. परंतु स्वप्नील मात्र अलर्ट आहेत. आउटफील्डचे एक चांगले क्षेत्ररक्षक भरपूर त्याने सुद्धा मात्र मोठा गॅप तिथे मात्र कव्हर केला आणि फेक करीपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मात्र फलंदाजाला मिळाली आणि धावांचा वेग मात्र एक्झॅक्टली बुलेट ट्रेन प्रमाणे इथे मात्र आपल्याला वाहताना पाहायला मिळतो. 13 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक पहिल्या पॉवर प्ले मधील कट करायचं होतं परंतु शेवटच्या चेंडूवरती एक्झॅक्टली दामून मात्र त्या ठिकाणी बीट केलाय फलंदाजाला आणि निर्धावन चेंडूची मात्र सांगता आपण पाहिली. विदाउट लॉस 13 लक्ष 46 धाबांचं. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शिल्लक 33 धाबांची अजूनही गरज. म्हणजे पर इनिंगचा पर ओव्हरचा आपण विचार केला तर मात्र इथून 11ची धावगती मात्र या ठिकाणी राखावी लागेल. करंट रेटच्या अनुषंगाने जर इथे खेळ झाला तर मात्र तुम्हाला त्यापेक्षा अधिक धावांची गती तुम्हाला मात्र इथे ठेवावी लागू शकते. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आता कैलास पाटील आपल्या संघाला मात्र वापसी करून देणार का. ज्याप्रमाणे या सलामी वीरांनी मात्र चांगली पार्टनरशिप केलेली आहे ती मात्र पार्टनरशिप मात्र या ठिकाणी तो ब्रेक करणार का. आणि तसं जर पाहिलं तर तो एक चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे आणि विकेट टेकर सुद्धा आलेला आहे. जो नुकताच आपण इथे टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकी संपन्न केली. अनुज 11 जयदुर्गा लोणार विपक्ष गावदेवी बापगाव या 2 संघादरम्यान आपण टॉस केला होता. गावदेवी बापगाव संघाने नाणेफेकी जिंकली होती आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो कैलास पाटील आणि पाहू शकाल या ठिकाणी जी सुरुवात दामूने केली होती ती सुरुवात कैलासने सुद्धा केलेली आहे व्हाईटच्या स्वरूपात. मित्रांनो आमने लोणार क्रिकेटचा वर्ल्ड कप आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा मात्र उत्सव कमिंग सून. लवकरात लवकर तुम्हाला आमने लोणार प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहायला मिळेल. फटका हवेत स्वतः गोलंदाज कैलास पाटील चेंडूच्या खाली 100 कॅच पकडण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु चेंडूच्या रेषेपर्यंत तो पोहोचला नाहीये आणि तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. पहा मी सर्व खेळाडूंना विनंती करतो जर आपण फॉर्म घेतले नसतील तर ते फॉर्म लवकरात लवकर घ्या आणि लवकरात लवकर ते मात्र सबमिट करा कारण लवकरात ऑक्शन सेरेमनी आता मात्र त्या स्पर्धेची होणार आहे ALPL सीझन 3. आणि जर एखाद्या वेळेला ऑक्शन सेरेमनी संपली आणि जर तुम्ही जर फॉर्म तिथे मात्र सबमिट करण्याचा प्रयत्न केला तर ते फॉर्म तुमचे मात्र घेतले जाणार नाहीत. त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी हा संदेश देतो की तुम्ही घेतले नसतील तर फॉर्म घ्या आणि लवकरात लवकर ते मात्र घेऊन पुन्हा रिटर्न करा. फटका हवेत दामू मात्र चेंडू काढले आजचे बठ्ठे बॉय. गोलंदाजीमध्ये बॅटिंगमध्ये हवं तसं परफॉर्मन्स आज झाला नाही परंतु आज संजय स्पोर्ट साहेब संघ दामूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या स्पर्धेमध्ये विजयाने सुरुवात करणार का आणि त्याने आज झेल पकडलाय आणि पहिला धक्का लागत असताना जाणता राजा देवरुख संघाला हा पहिला धक्का. वैभव मात्र या ठिकाणी बाद झालाय. वैभवच्या बॅटमधून निघाला 3 धाबा आणि त्याच्या सोबतीला पाहू शकला या ठिकाणी प्रल्हादच्या सोबतीला कल्पेश आलाय. आज कल्पकता आपल्या इनिंग मध्ये त्याला मात्र दाखवावं लागेल कल्पेशला आणि जो चांगला संसार सुरू होता तो मात्र संसार या ठिकाणी कैलास पाटीलला मात्र उद्ध्वस्त केला
आणि चर्चा ती सुरू होती की कैलास पाटील नेहमीच विकेट टेकर राहिला आणि आज पुन्हा त्याने मात्र सिद्ध करून दाखवलं. ओ लाऊड अपील आणि यस फिंगर अप लेग बिफोरच्या रूपाने अजून एक विकेट मात्र त्या ठिकाणी प्राप्त केली आणि कुठल्या पंचाच्या मनामध्ये शंका नव्हती. राजेंद्र पाटील सरांचा मात्र इथे आपण योग्य निर्णय म्हणू शकतोय. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर अगदी परफेक्ट मिडलला चेंडू मात्र धडकत होता आणि या केपर सुद्धा माहित होतं की दुसरी सपाला एक्झॅक्टली आपल्या खात्यामध्ये 100% प्राप्त झालेले आहे आणि लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2 इथे मात्र विकेट्स त्याने प्राप्त केले. कल्पेश जसा आला तसा मात्र माघारी परतला आणि जर तुम्ही हॅट्रिक कंप्लीट केली तर बाराबजी मेहर, रामकृष्ण काकडे आणि अजित पटेल यांच्याकडून तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि गोलंदाज कैलास पाटील इज ऑन हॅट्रिक. पहिल्या षटकामध्ये लाजबाब सुरुवात 13 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर कैलास पाटीलने मात्र आपल्या संघाला वापसी करून दाखवली आणि नवी फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय तन्मय. हॅट्रिक बॉल. ओहो स्क्वेअर कट करायचं होतं परंतु चेंडू अगदी बॅटच्या वर न गेला आणि या विकेट किपरने मात्र एस्टेटच्या पाठीमागे कुठल्याही प्रमाणे तिथे चूक केली नाहीये. थोडासा पुढे निघाला होता फलंदाज तन्मय. युवा आहे, यंग स्टार आहे, परंतु कुणीतरी चेंडूवरती मात्र त्याचं पूर्णपणे फोकस नव्हतं, नियंत्रण नव्हतं आणि निर्धावण चेंडूची सांगता आपण पाहिली. इथे लिडिंग चेंडू हवेत. विकेट किपर सुजित चेंडूच्या खाली आणि केपीच्या खात्यामध्ये ही तिसरी सफलता. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली नाही परंतु ओव्हर हॅट्रिक इथे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि फलंदाज तन्मयचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी आला संपुष्टात. लागणारा हा तिसरा धक्का टीम जाणता राजा देवरुख संघाला. पहिल्या फेरीतीला 4था सामना आणि 4था सामना सुद्धा मात्र असं वाटतं की कुठेतरी एकतर्फा क्रीडा रसिकांना पाहायला मिळतो की काय. ज्या अनुषंगाने मात्र संजय स्पोर्ट सावंत संघाने खेळ साकारलाय आणि आतापर्यंत तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्या संघाचं वर्चस्व आपण पाहिलं. कारण फलंदाजांनी योग्य धावसंख्या उभारली, 75 धाबा उभारल्या आणि त्या धाबांचा संरक्षण करत असताना मात्र सुरुवात दामूची थोडीफार चुकीची राहिली परंतु मग कैलास पाटीलने मात्र या ठिकाणी चांगली वापसी करून दाखवली आणि त्याला मात्र 7 मिळाली गोलंदाजांना आउटप्लेमध्ये क्षेत्ररक्षणाची. न्यू बॅटर मोहित, ज्या मोहितनं पॉवर प्लेचा स्पेल हाताला होता आणि सर्वात महागडा स्पेल तो पाहिला आपण पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये. त्या स्पर्धेचा आपण विचार केला तर जे आकर्षक चषक जे आपण पाहतो मित्रांनो, पहिल्या क्रमांकासाठी आणि दुसऱ्या क्रमांकासाठी मेयर 11 बापगावचे उत्कृष्ट क्रिकेटर, बापगावचे युवा उद्योजक वसीम सिंधू यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. हो मोहित चंद्र मात्र त्या ठिकाणी फेस करतोय परंतु कुठल्या प्रमाणात त्याला धाव जोडता आली नाहीये आणि सक्सेसफुल षटकाची समाप्ती आपल्याला कैलास पाटीलची पाहायला मिळाली. दरम्यान सचिनजी दळवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि प्रत्येक सामनावरासाठी जे आपण मेडल तो देत आहोत त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. चांगलं योगदान त्यांचं स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. जय अंबिका देवरुखपाडा संघाच्या वतीनं 2 षटकांचा खेळ संपूर्ण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धाबा 46चा पाठला करत असताना लागल्या गेल्या आणि आता येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये 30 धाब्यांची गरज. या स्पर्धेमध्ये मालिकावीर चषक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांसाठी आपण चषक देणार आहोत. रवींद्र रमाकांत गुलवे यांच्या माध्यमातून जे भादवडचे उद्योजक आहेत त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. जे सन्मानचिन्ह पाहतो पाहुण्यांच्या सन्मानासाठी माजी उपसरपंच देवरुखपाडा रोहिदासजी सकाराम गोडे आणि स्वर्गीय बाळकृष्ण परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ हे सर्व सन्मानचिन्ह आम्हाला देण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाला आपण कूलर देणार आहोत. मच्छिंद्र बजागे जे देवरुखपाड्याचे उद्योजक आहेत त्यांचे विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाजाला आपण एअर कूलर देणार आहोत. उद्योजक देवरुखचे उमेशजी दलवे आपले विशेष आभार. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत. प्रसिद्ध उद्योजक इताडीगावचे आदरणीय बीबी स्पोर्ट्स संघटने पुरस्कर्ते भगवान शेठ पाटील आपले आम्ही स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय.
12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 30 धाब्यांची आवश्यकता असताना पहिला चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला आहे गोलंदाज महेशनं स्वेर. आणि इथे मात्र हा सुद्धा एक योगायोग असू शकेल, कारण तिन्ही गोलंदाजाने स्वेर चेंडूला सुरुवात केली. दामून पहिला चेंडू हाताला वाईट, कैलास पाटीलला पहिला चेंडू हाताला वाईट, आणि त्या मात्र महेशने सुद्धा पाहिलं तर पहिला चेंडू हाताला वाईट. हो हो, पुन्हा तीच आणि आता मात्र पंचाचा नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू मात्र लँडिंग झालाय. पुढील चेंडू फिरिट असेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून टॉस विनर संगणकाला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत, ज्या मला सापेक्ष उद्योजक जयेश सुतार यांच्याकडून प्राप्त झाले, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रत्येक संघांना आपण एक झाड देत आहोत, वृक्ष देत आहोत. संकेतजी गोडे आणि केतन गोडे जे देवरुंगपाड्याचे एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि फायनल जो सामना आपण पाहणार आहोत, दोन्ही फायनलिस्ट सामन्यातील खेळाडूंना आपण प्रत्येकाला मेडल देणार आहोत. संकेतजी गोडे आणि केतनजी गोडे यांची ही चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मित्रांनो. एक वेगळी स्पर्धा सध्या आपल्याला इथे पाहायला मिळते. स्वर्गीय बाळराम गोडे स्मृती चषक 2026. आणि तिकडे मात्र पहा फ्रीट बॉल होता, त्याच्यावरती झेल एक्झॅक्टली पकडण्यात गेला होता, परंतु कुठेतरी फलंदाज मात्र नसीबान ठरला. परंतु असं वाटतं की आता लक्ष इथून थोडाफार का होईना मात्र दूर चाललाय जाणता देवरुंग संघाच्या दृष्टिकोनातून. परंतु मित्रांनो, यानंतर जो पुढील सामना असेल तो पाहायला विसरू नका. एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आई गावदेवी बापगाव विपक्ष अनुज 11 जयदुर्गा लोणार. आणि लोणार संघाचा बिग शो सुद्धा तुम्हाला या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. पाहायला विसरू नका. याच ठिकाणी तो मात्र चषक तुम्हाला पाहायला मिळेल. दिनांक 30 जानेवारी ते दिनांक 1 फेब्रुवारी 3 दिवसांचा तो लोणारकरांचा सोहळा असेल. आणि तो सगळं तुम्हाला यानंतर पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळू शकेल. चांगली वापसी गोलंदाज महेशची आपण पाहिली. लेफ्ट आर्मर ज्यावेळी गोलंदाज चेंडूला रिलीज करतात त्यावेळी मात्र एक कोण तयार होतो आणि त्या कोणाच्या अनुषंगाने मात्र चेंडूला ते मात्र स्विंग करत असतात. ओ इथे मात्र पाहू शकतो बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली आणि त्याच्यामध्ये पाहतो की प्रॉपर कनेक्शन मात्र झाला नाही. तत्पुरती फलंदाजने एकूण 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. सिंगलला मात्र आता कुठेतरी त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत जे जाणताराचा देवरुंग संघाचे फलंदाज. परंतु या सिंगल डबलने तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, कारण या इनिंगचा विचार केला तर एकही चौकार आतापर्यंत आला नाहीये, एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये. एक चौकार पाहिला आपण दामूच्या विरोधात, प्रल्हादच्या बॅटमधून तो चौकार पाहिला, परंतु त्याच्यानंतर प्रल्हादची बॅट पुन्हा शांत राहिली आणि त्याला मात्र मोहित इथे मात्र साथ देतोय. परंतु कोण कोणावरती करणार मात हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. परंतु थोडाफार वर्चस्व संजय स्पोर्ट सावध संघाचा पाहायला मिळतोय. हो बचाव होतो फटका मिडॉपला 17 खंडू पाटील. या इनिंगचा विचार केला तर मात्र दुसऱ्यांदा झेल त्याच्याकडे गेला आणि दोन्ही झेल त्याने ड्रॉप केले. पहिला थोडाफार कठीण होता परंतु हा सोपा होता, हरकत नाहीये. चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल आहे. आता त्या स्माईलच्या पाठीमागे कोणता दुःख असेल आता खंडू पाटीललाच माहिती असेल. परंतु झेल ड्रॉप झाला आणि बॅटरला तिथे मात्र संधी मिळाली. तो वापसी लाजवाब महेशच्या वतीने आपण पाहतोय. लो पुन्हा चिन्ह ड्राईव्ह केलाय आणि पोस्टर मिडविकेटचा फिल्डर वेगाड मात्र पोहोचतो. यश दलवी तिकडे आहेत. पण आपण जर संजय स्पोर्ट साबसकाचा विचार केला तर कैलास पाटील, त्याच्यानंतर खंडू पाटील असेल, लखन पाटील असेल किंवा स्वप्नील म्हात्रे असेल, या 3 ते 4 खेळाडूंना जर आपण वगळलं तर सर्वच यंग आर्मी त्यांच्याकडे आपल्याला या सीझनमध्ये पाहायला मिळते. आणि चांगल्या पद्धतीने या केपीनं या संघाची मात्र या सीझनमध्ये बांधणी केलेली आहे. एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो की आतापर्यंत एक टायटल तरी जिंकणार नाही, परंतु प्रत्येक स्पर्धेमध्ये संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून हा संघ भाग घेत असतो. अर्थात संजय पाटील मिठाईवाला, अर्थात पोपराटर कस्तुरजी शेठ पाटील उर्फ केपी सर या संघाचे पुरस्कर्ते आहेत. एखादा संघ आपण पाहतो की या सातत्यानं ज्या संघाला यश मिळत नसतो तो संघ मात्र कधी कधी काही स्पर्धामध्ये सहभाग होत नसतो. परंतु या संघाचा रेकॉर्ड राहिला आहे, कारण आतापर्यंत 15 ते 16 स्पर्धा आपण या असोच्या अंतर्गत कव्हर केल्या आणि त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ आपल्याला खेळताना पाहायला आपल्याला, कारण त्यांना माहिती आहे की जर ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर यश केल्याशिवाय पर्याय नाहीये, मेहनत केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये. आणि ती मेहनत ते प्रत्येक स्पर्धेमध्ये करत राहिलेले आहेत. जरूर स्वप्न त्यांचा एक दिवस पूर्ण होणार, त्यात काही शंका नाहीये.
आणि आज तो संघ या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन ध्येयानं उतरलेला आहे. चला विलेज संदर्भात जर आपण चांगलं सहकार्य केलं तर आजच्या दिवसातील संपूर्ण जो लॉट्स आहे तो मात्र आपण 4-4 ओव्हरचा कम्प्लीट करू, परंतु त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे. शेवटचे 6 बॉल 3 षटकाचा खेळ संपन्न, 26 धावा फलक्यावरती आणि विजयासाठी आता मात्र पाहू शकेल शेवटच्या 6 बॉलमध्ये अजूनही 20 धाब्यांची गरज आणि गोलंदाज यश दलवीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. आपल्या संघाला यश आज प्राप्त करून द्यायचं असेल तर यशला मात्र या येणाऱ्या 6 चेंडूच्या किल्ल्यामध्ये 20 धाबा डिफेंड मात्र करून दाखवावं लागतील की जाणता राजा देवरुख संघातील जे युवा खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगला खेळ आता मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल का. सातत्याने मात्र पाहू शकेल पाणी पाजण्याचं कार्य करतायत आपले सहकारी आपल्या खेळाडूंना. आणि तसं पाहिलं तर आता तापमान थोडंसं वाढत चाललेलं आहे, कारण गरमी थोडीशी आपण पाहतो की या समोरच्या कक्षामध्ये सुद्धा जाणवते. आणि तो समाज लोचन कक्ष पाहू शकाल स्वर्गीय मारुती लडकू गोड यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला आहे. हो, आणि आपण जर इथे जर पाहिलं तर थोडंसं हेजिटेशन दोरीचा प्रयत्न फलंदाजाने केला होता आणि त्या प्रयत्नामध्ये पाहू शकेल या ठिकाणी गडी बाद झाला. आणि आजचा तापमान जर पाहिलं तर 31 डिग्री, जे म्हणतात ना की एखाद्या वेळी मकर संक्रांत जो सण आहे तो संपत झाल्यानंतर मात्र गरमी वाढत जात असते आणि थोडासा दिवस सुद्धा मात्र मोठा होत जात असतो आणि त्याचे संकेत आता मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. परंतु इथे चांगले संकेत नाही आहेत जाणता राजा देवरुख संघासाठी, कारण इथे धाबांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि त्या पहिल्या चेंडूवरती यश दलवीच्या एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. आणि नवीन फलंदाज आता मात्र पाहू शकेल सुनील आलाय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 19ची गरज. डोर डाय सिक्वेशन आहे, नॉकआउटची स्पर्धा आहे. जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल, जो संघ पराभूत होणार त्या संघाला या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहावी लागणार. आणि इथे डॉट बॉल जबरदस्त अगदी फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि चेंडू सरळ स्टँडच्या डोक्यावरून मात्र त्या ठिकाणी फ्लाय झालाय आणि निर्धावाने चेंडूचे सांगता आपण पाहतोय. गोलंदाजांना तयार केला केपीनं. महेश असेल यश असेल, पूर्वी आपण पाहायचो की हे खेळाडू फक्त आपल्या संघाचं फक्त प्रतिनिधित्व करायचे. 13व्या 14व्या 15व्या भूमिकेमध्ये हे खेळाडू आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असायचे, परंतु आज एक प्रॉपर गोलंदाज बनवून या संघासाठी ते कार्य करत आहेत, कारण त्यांची मेहनत आहे. अजून एक चांगला चेंडू आणि तदनंतर डायरेक्ट हिट का निशाणा सुजित पाटीलचा आहे. अगदी डोळ्यांच्या समोर 3 इष्ट्या होत्या आणि त्यापैकी एक इष्टी मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली. आणि असं वाटतं की ज्यावेळी पुढील सीझनला सुरुवात होणार त्यावेळी जय विकास पाटील 12व्याचे नाही तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतील. हो, काय फाटका केला. इलेक्ट्रिक वरती चेंडूची हाताळली होती, परंतु फिल्डर तिकडे मात्र त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन करतायत, आपल्या संघाची सुरक्षा करतायत. संजय स्पट साबत संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि साबत गावातील उत्कृष्ट उद्योजक सन्माननीय साईनाथ शेठ पाटील सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं करू आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. धन्यवाद साईनाथजी पाटील. असंच प्रेम तुमचं प्रत्येक स्पर्धेवरती राहील याच आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि आज संजय स्पट साबत संघानं विजयानं आगेकूच केलेला आहे. विजयानं पहिली पेटी फोडलेली असं म्हणायला हरकत नाहीये. त्याला देऊया आपण पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हार्डलक समीरची घोडे, हार्डलक जाणताराचा देवरुख. प्रयत्न चांगले राहिले परंतु हाती निराशा आली. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, ज्याने बॅटिंग करत असताना वैयक्तिक 27 धावांची खेळी साकारली आणि धावांचा संवर्ष करत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केले 3
आणि तो खेळाडू ठरला संजय स्पट साहेब सगळा मिस्टर कैलास पाटील उर्फ केपी प्लेअर ऑफ द मॅच. आणि सन्माननीय शिवसेनेचे शाखा प्रमुख समीरजी गोडे यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य